तर देशामध्ये भाजपची मदार मित्र पक्षांवर आहे। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हे दोघेही असे आहेत नेते ज्यांनी बरोबर लोकसभा निवडणुकीच्या आधी एनडीए सोबत ते जोडले गेलेले होते। नितीश कुमार ज्यांनी इंडिया आघाडी विरोधकांना घेऊन स्थापन झाली, त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती। मात्र लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांनी एनडीएची साथ पकडलेली होती। तर दुसरीकडे आहेत टीडीपीचे चंद्रबाबू नायडू, यांच्याही बाबतीमध्ये असंच काहीसं झालेलं होतं आणि आता या दोन्ही मित्र पक्षांवर भाजपची मदार असल्याची माहिती समोर येते। कारण भाजपला एक हाती बहुमत मिळालेलं नाहीये आणि बहुमताचा जो आकडा आहे 272 तो गाठण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची मदत लागणार आहे। आणि अशामध्ये नितीश कुमार जे यूटर्न साठी ओळखले जातात, आतापर्यंत बऱ्याच वेळेला त्यांनी दल बदललेलं आहे। कधी एनडीए कडे तर कधी यूपीए असेल, इंडिया ब्लॉक यांच्यासोबत ते राहिलेले आहेत। आणि अशात आता नितीश कुमार यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर चंद्रबाबू नायडूंच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागले। तर एनडीए 292 आणि इंडिया आघाडी 234 जागांवर विजयी झालेली आहे। इंडिया आघाडीकडूनही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होऊ शकतो। अशामध्ये आता नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।